नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे लागणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ती सेंट्रल लेवलची भरती असणार आहे. त्यासाठी इथे नंबर ऑफ वॅकन्सी बघा, 4500 या टोटल वॅकन्सी यामध्ये असणार आहेत. ओपनिंग डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 7 जून 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 23 जून 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. त्याचबरोबर ॲप्लिकेशनची जी काही फी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला 7 ते 25 तारखेच्या आत तुम्हाला सबमिट करायची आहे. या पदासाठी मित्रांनो तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याची डेट सुद्धा त्यांनी मेन्शन केली आहे, 1 वीक ऑफ जुलै. ही जी डेट आहे मित्रांनो ही टेंटेटिव्ह डेट असणार आहे. अजून कन्फर्म डेट आलेली नाही आहे. कन्फर्म डेट लवकरच येऊन जाईल, पण या तारखेला तुमची एक्झाम होण्याची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघू यासाठी पदे कोणकोणती असणार आहे आणि पात्रता काय लागणार आहे. तर इथे बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये नॅशनॅलिटी तुम्ही इंडियन सिटीजन असाल तर यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यासाठी महिला पुरुष दोन्ही सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर एज क्रायटेरिया काय असणार आहे, एज तुमची 31/5/2025 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे. कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष एज लिमिट तुमची इथे लागणार आहे. ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे त्यांना एजमध्ये सूट दिली जाणार आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ही जी मित्रांनो ट्रेनिंग असणार आहे ही फ्रेशर लोकांसाठी असणार आहे. म्हणजेच ही जी भरती असणार आहे ती अप्रेंटिस भरती असणार आहे. त्याचा जो काही कार्यकाळ असणार आहे तो 12 महिन्यांचा म्हणजेच 1 वर्षाचा कार्यकाळ यामध्ये असणार आहे. 1 वर्षाची ट्रेनिंग यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन इथे बघा, जी काही SC ST कॅटेगरी असणार आहे त्यासाठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन इथे राहणार आहे. त्याचबरोबर इतर एज रिलॅक्सेशन सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता आपण बघूया यासाठी तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे होणार आहे. तर यामध्ये मित्रांनो तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट सुद्धा यामध्ये होणार आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज भरत असाल तर तुमची मराठीची एक टेस्ट होणार आहे. म्हणजे मराठी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणे यामध्ये गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन एक्झामसाठी जो काही सिलेबस असणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलं आहे. तुम्हाला 100 क्वेश्चनची तुमची एक एक्झाम होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स सुद्धा असणार आहेत आणि 60 मिनिट यामध्ये तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. एक्झाम जी असणार आहे तुमची इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या एक्झाममध्ये तुम्हाला नसणार आहे. त्याचबरोबर लोकल लँग्वेज टेस्टबद्दल इथे माहिती बघू शकता. यामध्ये तुमची रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग म्हणजेच लिहिता वाचता बोलता आणि मराठी तुम्हाला समजणे गरजेचे असणार आहे. आणि या 2 टेस्टच्या बेसिसवरती मित्रांनो तुमचे फायनल यामध्ये सिलेक्शन असणार आहे. ही जी भरती असणार आहे मित्रांनो ही इथे बघू शकता, कॉन्ट्रॅक्ट फॉर अप्रेंटिस. अप्रेंटिस भरती ही मित्रांनो ही खास करून फ्रेशर लोकांसाठी असते, ज्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही. त्यासाठी ही अप्रेंटिस ही स्कीम असते. या स्कीमच्या अंडर तुमचे यामध्ये सिलेक्शन असणार आहे. त्याचबरोबर इथे बघा, ड्युरेशन ऑफ पिरियड, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंग तुमची किती असणार आहे, 12 महिन्याची, म्हणजे तुमची 1 वर्षाचं यामध्ये ट्रेनिंग असणार आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला पगार किती दिला जाणार आहे, यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचे स्टायपंड असणार आहे 15,000 रुपये पर मंथ इतके तुम्हाला गव्हर्नमेंटचे स्टायपंड यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला असेसमेंट अँड सर्टिफिकेशन सुद्धा यामध्ये असणार आहे. त्या सर्टिफिकेटचा तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून यूज करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशनसाठी फीज किती असणार आहे ते आता बघूया. इथे बघू शकता मित्रांनो, PWD जे काही कॅन्डिडेट असणार आहे त्यासाठी 400 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीवाल्यांसाठी आणि महिलांसाठी 600 रुपये इतकी फीज यामध्ये असणार आहे. आणि अदर कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फीज यामध्ये एक्झामची असणार आहे. ही फी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे. तर आता आपण बघूया यासाठी महाराष्ट्रामध्ये किती जागा असणार आहेत. टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र राज्यासाठी त्या आपण बघूया. इथे बघू शकता महाराष्ट्रासाठी 586 जागा, 586 जागा या टोटल असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा प्रोव्हाइड केले आहे. तुम्ही या PDF मध्ये सविस्तर बघू शकता. त्याचबरोबर यासाठी बघूया आपण महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा इथे जागांचे विश्लेषण दिले आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे तुमचं नोकरीचं ठिकाण सुद्धा तुमच्या जिल्ह्यातच मिळण्याची शक्यता यामध्ये असणार आहे. 586 टोटल जागा असणार आहेत. इथे बघू शकता, इथे जिल्हा वाईज डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केले आहे. म्हणजे मुंबईमध्ये किती जागा असणार आहे, पालघरमध्ये किती असणार आहे, रत्नागिरीमध्ये किती असणार आहे, पुण्यामध्ये किती जागा असणार आहे, नाशिकमध्ये, नंदुरबार, अशी सर्व सविस्तर माहिती त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाइड केली आहे.
ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ही PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच यासाठी अर्ज करू शकता। ही मित्रांनो फ्रेशरसाठी चांगली संधी असणार आहे। ही जी स्कीम आहे ती खास करून फ्रेशर लोकांसाठीच गव्हर्नमेंटने काढलेली आहे। आता यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचे ते आता आपण समजून घेऊया। मित्रांनो ही जी असणारी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशनच्या आधी जे काही NATS म्हणजेच तुम्ही ॲज अ अप्रेंटिस जर जॉइन होणार आहात, यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन तुमची एक प्रोफाईल क्रिएट करायची आहे। ती प्रोफाईल कशी क्रिएट करायची त्याचा इथे त्यांनी यूजर मॅन्युअल सुद्धा मेन्शन केला आहे। ह्या दोन्ही वेबसाईट आणि ही एक वेबसाईट, या तिन्ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो। तिथे जाऊन तुम्ही सविस्तर यूजर मॅन्युअल डाउनलोड करा, यूजर मॅन्युअल वाचा आणि त्यानंतर तुम्ही तुमची लॉगिन ID क्रिएट करू शकता। यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।